कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी गिरिजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ड्रेसला थोडंसं इग्नोर करा, कारण घरी आहे म्हटल्यावरती कुर्ता वगैरे घालून बसणं तरी माझ्याच्याने काही शक्य नाही. फॅशनपेक्षा जास्त कम्फर्ट मला घरी असल्यावरती महत्त्वाचा वाटतो. आणि घरी आहे म्हटल्यावरती दिवसभर अजिबात करमत नाही. त्यात गरमीचे दिवस चालू आहेत, करायचं काय? त्यामुळे आज इथला कोपरा उद्या तिथला कोपरा काहीतरी काढून स्वच्छ करत बसायचं, काहीतरी कुठं कुठं करत बसायचं, असं सध्या माझं चालू आहे. त्यामुळे मला असे कम्फर्टेबल ड्रेस खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतात आणि ज्यामध्ये ना खूप कम्फर्ट वाटतो. दिवसभराची कामंसुद्धा अगदी मस्त होतात आणि गरमसुद्धा होत नाही अजिबात. आणि उन्हाळा तर आता एवढा वाढला आहे ना, ज्याचा काहीही सांगू शकत नाही. दिवसभर उन्हाळा आणि संध्याकाळचा पावसाळा असं आत्ता सध्या काही चालू आहे. सातारचं सध्याचं टेम्परेचर 35-36 चालू आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे उन्हाळ्याची मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि दिवसभर घरी असल्यानंतर तुम्ही टाईमपास म्हणून काय काय कामं करता, कसा वेळ घालवता तुमचा, ते सुद्धा मला सांगा. नवीन काही आयडिया असतील, काही क्रिएटिव्ह करण्यासारखं असेल तरी मला सांगा. आणि मी जे काही करते ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते, तर व्हिडिओ नक्की बघत जा. दिवसभरात आज काय काय करते ते पण तुमच्यासोबत शेअर करते. चला व्हिडिओमध्ये असेच कनेक्ट राहा. एवढ्या मोटिवेशनने व्हिडिओची सुरुवात केली खरी, पण घरातलं आतलं आवरायला गेले, बेडशीट वगैरे व्यवस्थित केलं आणि तिथेच बसून 5-10 मिनटं स्क्रोलिंग करायला लागले. पण तेवढ्यात लक्षात आलं, नाही बसून उपयोग नाही, उठून काहीतरी काम केलं पाहिजे. नाहीतर अशी मी बसलेले असते ना, तशीच मी आडवी कधी होते आणि तिथेच झोपून कधी जाते ना, माझं मलाच समजत नाही. घरात एकटी असले ना की असंच होतं. त्यामुळे लगेचच मोबाईल बाजूला ठेवला आणि म्हटलं चला काहीतरी छोटं मोठं काम काढूया. आता घरामध्ये ज्या वस्तूला कोणतीही जागा सापडत नाही ना, ती वस्तू आणायची आणि या बॉक्समध्ये टाकायची. पहिले इथे एक बॉक्स होता, त्यानंतर 2 झाले. म्हणजे सामान टाकत या महिन्याभरामध्ये ना भरपूर पसारा झाला. मागचे 15 दिवस झालं मी आणि सचिन दोघंजणं अख्ख्या घरामध्ये नेल कटर शोधतोय, पण नेल कटर काही भेटतच नव्हतं. एवढं माहिती होतं की याच बॉक्समध्ये असेल कुठेतरी, पण काही केलं ते आम्हाला 2 वेळा शोधूनसुद्धा सापडलं नाही. आज बॉक्स काढले आणि पहिलीच पिशवी ओतली आणि त्या पिशवीमधून आहे ना नेल कटर आलं. आता ॲक्च्युली त्या पिशवीमध्ये माझं सगळं अभ्यासाचं होतं, पण तिथे नेल कटर कुठून गेलं माहीत नाही. तुमच्यासोबत पण असंच होतं का? मला नक्की कमेंट्समध्ये सांगाल. आता काय होतं माहिती आहे का, बऱ्याच दिवसांनी आपण एखादी जागा साफसफाईला काढली ना, तर त्या जागी आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी सापडतात की ज्या आपण बरेच दिवस झालो शोधत होतो, किंवा अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याकडे आहेत हेच आपण विसरून गेलेलो असतो. त्या गोष्टी तर आपल्याला सापडतातच, पण त्यामध्ये ना इतकं रमायला होतं ना. आत्ताच एक्झाम झाली ना, त्यामुळे ना बराचसा अभ्यास करताना मला लिखाण केल्याशिवाय काही माझं पाठांतर होत नाही. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी लिहून अभ्यास केला होता आणि त्याची ढीगभर कागद जमा झाली होती. तीसुद्धा सगळी रद्दी बाजूला काढली. तासभर गेला असेल या कामामध्ये, पण बघा केवढा फायदा झाला आहे. बऱ्यापैकी भरपूर अशी रद्दी बाहेर निघली आणि 2 बॉक्सचे 1 बॉक्स झाले. काही वेळेस काय होतं, सामान कमी असतं पण आपण ते व्यवस्थित अरेंज केलेलं नसतं ना, त्यामुळे ते जास्त जागा घेत असतं. पिशवी भरून रद्दी पण निघली आणि माझ्या घरातला आणखीन एक कोपरा स्वच्छ झाला. आता तुम्ही बघितलंच, मी 1 तासभर बसले पण घरातला एक आणखीन कोपरा स्वच्छ झाला. आणि सुट्टी लागल्यापासून किंवा पेपर झाल्यापासून तर आहे ना स्वच्छतेचं भूतच सवार आहे माझ्या डोक्यावरती, असं म्हटलं तरी चालेल. रोज घरातला एक कोपरा काढते आणि तो पूर्ण स्वच्छ करून ठेवते. आत्ताशी एक खोली झालेली आहे, त्या खोलीला जवळजवळ 3 दिवस गेले, कारण की काल आणि परवा 2 दिवस तर आहे ना घरात न लागणारे कपडे, जे आपण घालतच नाही, जे आपल्याला बसतच नाही, असे एवढे कपडे साचले होते ना दोघांचे. जवळजवळ दोघांचेच 2 ते 3 पोती कपडे असे होते जे आम्ही घालतच नाही, आम्हाला बसत नाही किंवा काही कारणामुळे ते खराब झाले. तर ते इतके दिवस झाले ठेवले होते की कुठेतरी देऊन टाकेन, डोनेट करेन, पण मला काही असं कोणता एरिया कुठे द्यावं काही समजत नव्हतं. आणि बरेच दिवस झाले एक्झाममुळे ना ते काम रखडत गेलं होतं. 2 दिवसात आहे ना बाकी ते सगळे कपडे वगैरे काढून टाकले आणि त्यामुळे ना 2-3 पोती घरातले खराब कपडे बाहेर गेले. त्यामुळे त्या नवीन शॉपिंगला सुद्धा आपल्याला काही गिल्ट येत नाही. आणि घरातल्या ना अशा काही घाणेरड्या गोष्टी असतात ना ज्या आपण यूजच करत नाही, त्या घरातून बाहेर काढल्यावरती आहे ना घरात खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्याला सुद्धा ना एकदम फ्रेश वाटायला लागतं. तर तुम्ही सुद्धा दुपारच्या अशा वेळेमध्ये छोटीशी साफसफाई करता का आणि कशी करता, तर ते मला नक्की सांगा. चला आता पुढे काय करते बघूया.
थोड्याच वेळात सचिन पण येईल, त्यामुळे आता मला स्वयंपाकाला लागलं पाहिजे. त्यामुळे लगेचच आता स्वयंपाकाला सुरुवात करते. चला, आता खरं तर किचनच्या साफसफाईचा नंबर होता उद्या, पण एक साईडला कुकर लावला होता आणि कुकर होईपर्यंत एक 10-15 मिनटं माझ्याकडे होते. म्हटलं चला एक साईडच्या किचनच्या जाळ्या तरी काढून घ्याव्या. आतमध्ये जो बॉक्स रिकामा झाला आहे त्या बॉक्समध्ये मला किचनमधली एक्स्ट्राची भांडी, एक्स्ट्राचे तवे, कढया किंवा ज्या न वापरणाऱ्या बरण्या आहेत ना त्या सगळ्या भरून ठेवायच्या होत्या. त्याआधी एकदा लेफ्ट स्वच्छ केला. चला, बाकीची एक्स्ट्राची बरीचशी कामं झाली, पण या सगळ्यामध्ये मात्र ना स्वयंपाकाला आज बराच उशीर झाला आहे. चपाती आणि भाकरी दोन्हीचं सुद्धा पीठ संपलं होतं, त्यामुळे आज मला फक्त वरण भात बनवायचा होता. सचिनची तशी डिमांडच होती की आज ना वरण भात बनव. आता या सगळ्या कामांमध्ये भुकेला काही एक्सक्यूज देऊ शकत नाही, त्यामुळे पटकन एक साईडला वरण फोडणीला टाकलं, दुसऱ्या साईडला भात लावला आणि पटापट किचन कट्टा आवरून घेतला. वरण भात झाला, सगळा किचन कट्टा आवरून झाला, पण सचिनला मात्र यायला अजून एक अर्धा तास बाकी होता. म्हटलं चला, घरामध्ये वरण आहे, तसंही वरण भातासोबत आम्हाला मस्त मसाल्याची क्रिस्पी भेंडी खूप जास्त आवडते. एक 10-15 मिनटात भेंडी होईल असा विचार आला, त्यामुळे लगेचच भेंडी करायला घेतली. एवढा धूर कशाचा आहे बघून हैराण होऊ नका. मी काही भेंडी जाळली वगैरे नाही. तेल टाकून क्रिस्पी होईपर्यंत भेंडी भाजायची, म्हणजे त्याचा जो चिकटपणा असतो ना तो जातो, त्यामुळे एवढा धूर तर होतोच. अशा पद्धतीने अगदी जास्त फ्लेमवरती भेंडी भाजली ना तर त्यामध्ये ना अजिबात चिकटपणा राहत नाही आणि भेंडी खूप जास्त क्रिस्पी होते. सचिन येण्याच्या आधी अगदी 2च मिनटं मस्त अशी माझी भेंडी आणि दुसऱ्या साईडला मस्त वरण बनवून तयार आहे. आज तर काही चपाती भाकरी नव्हती, पण वरण भात असल्यावरती चपाती भाकरीची अगदीच आठवण येईल असं तर काही नाही. मस्त जेवण झालंय आणि त्यानंतर सकाळपासून जेवणाच्या आधी तुम्ही माझ्या अंगामध्ये जेवढी एनर्जी बघितली ना त्यामधला 1% सुद्धा एनर्जी जेवल्यानंतर काही माझ्याकडे राहत नाही. एकदा का जेवण झालं ना त्यानंतर मात्र मी फक्त स्क्रोलिंग करते, थोडा वेळ बसते आणि झोप आली तर थोडा वेळ झोपून सुद्धा जाते. संध्याकाळी उठल्यावर मात्र रोजचं वातावरण आता पावसाचंच असतं. पाऊस तर पडत नाही, पण थोडंसं वातावरण तरी रोज पावसाचं झालेलं असतं. खाली सगळे मुलं क्रिकेट खेळत असतात, त्यामुळे गॅलरीत बसून थोडा वेळ निवांत त्यांच्या क्रिकेटचा खेळ बघायचा आणि थोडा वेळ निवांत वाऱ्याला बसायचं. हे आता माझं रोजचं रुटीन झालेलं आहे. निवांत उठून बाहेर बसलेच होते वाऱ्याला, तोपर्यंत चहा पिण्याची इच्छा झाली. सचिनसुद्धा उठले होते. म्हणलं चला मस्त असं चहा बनवावा. मस्त वातावरणामध्ये आम्ही दोघं चहा एन्जॉय करतो आणि माझा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जावा. चला, आपण भेटू पुढच्या छानशा अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या.